नमस्कार. आज मी तुम्हाला खेड शिवापूरजवळ असलेलं त्रिमंदिर दाखवणार आहे आणि हा मंदिराचा एंट्रन्स आहे आणि ते डाव्या बाजूला टू व्हीलर पार्किंग आहे आणि मंदिराच्या मागच्या बाजूला फोर व्हीलरचं पार्किंग आहे आणि समोर काहीसा असा व्ह्यू दिसत आहे बघा. खूप मोकळी जागा आहे आणि फुलांची झाडंसुद्धा खूप सुंदर आहेत इथे. आणि माझ्या उजव्या बाजूला तुम्हाला इथे पाण्याचे 2 कूलर दिसत आहेत. समोरच इथे 2 बेंचेस ठेवलेले आहेत आणि त्याच्या समोर एक गाडी आहे, तर ती ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जाण्यासाठी इथे ही गाडी ठेवलेली आहे. या मंदिराचा व्ह्यू म्हणाल ना तर खूप सुंदर असा हा व्ह्यू आहे. सकाळची वेळ आहे 7:30ची आणि हा पुणे बेंगलोर हायवे आहे बघा. आणि इथे कारंजे असतात, पण आरतीची वगैरे लगबग चालू आहे, त्यामुळे हे बहुतेक कारंजे बंद असतील. एकदम पांढरं शुभ्र असं हे मंदिर आहे आणि पूर्ण बांधकाम हे संगमरवरामध्ये आहे. आणि वरती चढल्यानंतर सुद्धा इथे बेंचेस ठेवलेले आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूला डोंगर असल्यामुळे खूप थंडगार अशी हवा सुटलेली आहे आणि मंदिराचा परिसर कमालीचा स्वच्छ आहे. आणि हे मंदिर तुम्ही अगोदर पाहिले का ते मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर कराडला जायचा बऱ्याच वेळेला योग येतो, पण मागच्या वेळेस मी गेली ना तर त्याच वेळेस मी ठरवलं होतं की हे मंदिर आपण पुढच्या वेळेस बघून जायचंच. आणि सकाळची वेळ असल्यामुळे हायवेलासुद्धा जास्त गर्दी नव्हती, तर मग आम्ही फायनल केलं की आपण हे आज मंदिर बघून जायचं म्हणून. तर खूप छान एकदम प्रसन्न वाटत आहे या मंदिरात आल्यानंतर. तर तुम्ही कधी पुणे बेंगलोर हायवेवरून प्रवास करत असेल ना तर तुम्हाला हे वाटेतच मंदिर दिसेल. तर मंदिर हे नक्की पहा. मंदिराच्या दोन्ही बाजूला असे हिरवेगार असे लॉन आहेत आणि इथे सुद्धा बेंचेस ठेवलेले आहेत. वरती आल्यानंतर इथे शू रॅकमध्ये सुरुवातीला शूज आपल्याला काढून ठेवायचे आहेत, असे हे शू रॅक केलेले आहेत. आणि मग मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे. या खांबांवरील नक्षीकाम तुम्ही बघत आहे, किती सुंदर असे हे खांब आहेत बघा. आणि समोर तुम्हाला ही मूर्ती दिसत आहे, ती श्री सीमांधर स्वामींची मूर्ती आहे. जवळजवळ 156 इंच उंच अशी ही मूर्ती आहे आणि पूर्ण संगमरवरी ही मूर्ती आहे. तर या मंदिरात पर्यटकांना जैन, शैव आणि वैष्णव धर्मांच्या देवतांच्या मूर्ती विराजमान झालेल्या म्हणजे तितक्याच म्हणजे समान आदराने विराजमान झालेल्या सुद्धा दिसतील बघा. तर या मंदिराची संकल्पना मला खूपच आवडलेली आहे. आणि ही जी प्रतिमा आहे तर ती दादा भगवान यांची आहे आणि या मंदिराचे संस्थापक दादा भगवान आहेत. तर इथे गणपतीची मूर्ती आहे बघा. खूप छान अशा या मूर्ती आहेत बघा. इथूनच पुढे गेल्यानंतर इथे पुस्तक विक्रीसुद्धा चालू आहे आणि मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये ही पुस्तकं म्हणजे उपलब्ध आहेत इथे.
ही मंदिराची मागची बाजू आहे आणि समोर तुम्हाला स्वच्छतागृह दिसत आहे आणि बाजूलाच भोजनशाळा आहे. तर या भोजनशाळेमध्ये म्हणजे जैन फूड अवेलेबल आहे आणि पूर्ण शाकाहारी फूड अवेलेबल आहे इथे. तर हे मंदिर त्रिमंदिर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग.